नमस्कार. आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास. पाहुयात आजच्या नवीन घडामोडी. तर आपण पाहतात परिवर्तन न्यूज 24 तास. आज आपण आहोत तळेगाव चौक येथे. तळेगाव चौक मध्ये बघता की सतत 2 दिवसाच्या या मुसळधार पावसामुळे चाकणमध्ये जीवन विस्कळीत झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी असं एक पाणी साचलेलं आहे. त्यामुळं बघतायत की ट्रॉफिकचा पूर्ण खेळखंडोबा झाल्यासारखं दिसतंय, कारण प्रत्येक जण आहे ना ट्रॉफिक मध्ये तासनतास अडकलेले दिसत आहेत. पुढे पण आपण बघतोय हा पुणे ते नाशिक रोड आहे. त्या पुणे नाशिक रोड वरती अशा पद्धतीने दीड दीड 2-2 किलोमीटर पर्यंत अशी इथं लाईन लागलेली आहे. इकडे तळेगाव रोडला पण जाम झालेला आहे. शिक्रापूर रोड पण जाम झालेला आहे. इथं बघतायत आपण एक स्थानिक कार्यकर्ते सुद्धा इथे आपल्याला मदतीस आल्यासारखे दिसत आहेत. काय वाटतं दादा तुम्हाला, कधीपासून तुम्ही इथं मदत करताय? आम्ही 4 तास झालो इथंच आहे. आखी ट्रॅफिक जाम, फुल ट्रॅफिक जाम आहे. तरी आम्ही प्रयत्न करतो ट्रॅफिक काढायचं, पण निघत नाही ट्रॅफिक. हे स्थानिक नागरिक आहे, स्थानिक स्वयंसेवक आहेत, हे पोलिसांना मदत करण्यासाठी ते तुम्हाला काय वाटतं दादा, कधीपासून तुम्ही इथे आहात? सकाळी पहाटेपासून ट्रॅफिक जाम झालेले आहे. लोकांची एकदम दैना झाली आहे कामाला जाण्याची. 4-4 तास नागरिक बसमध्ये आहेत. आम्ही सकाळी आवाहन केलं होतं बऱ्याच कंपन्यांना की आज सुट्टी करा किंवा महिलांना वर्क फ्रॉम होम करा, पण काही लोक ऐकतच नाहीयेत. वाळुंगे रोड पूर्ण जाम झालेला आहे 4 तासापासून. आणि नॅचरल डिझास्टरमुळे प्रशासनापुढे सुद्धा काही पर्याय नाहीये. त्यामुळे नागरिकांना विनंती आहे, सहसा घरीच राहावं. ज्यांना खूप अत्यावश्यक आहे त्यांनीच बाहेर निघावं, आता सर्वांनी घरी राहावं, ही सर्वांना नम्र विनंती आहे. सर्वांना चाकणची परिस्थिती माहिती आहे. दादांनी सांगितलंय की आज अत्यावश्यक वस्तूसाठी तुम्ही बाहेर पडा. कदाचित तुम्ही अशा पद्धतीने ट्रॉफिक मध्ये फसाल आणि ट्रॉफिकचा सामना करावा लागेल. तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय, हा जो आहे नाशिक रोड आहे. या नाशिक रोडला सुद्धा पूर्ण जाम झालेला दिसतोय आपण तुम्हाला. आणि इकडे जो जातो हा जो आहे हा पुणे रोड आहे, पुणेकडून येणारा रोड आहे, हा सुद्धा जाम दिसतोय. मी कॅमेरामॅन विनंती करेन, इकडे शिक्रापूर रोड आहे, हा सुद्धा जाम झालेला आहे. आणि इकडे जो जातो तळेगाव रोड आहे, हा तळेगाव रोड सुद्धा जाम झालेला आहे. पुढे तळेगाव रोडला तिथे एक हालुंब्रे सॉरी आपल्या HP चौकाजवळ ब्रिज असा पडलेला असल्यामुळे त्यामुळे तिथे इथली जे ट्रॉफिक आहे इकडे वासुली मार्गे वळवण्यात आलेली आहे. त्यामुळे इथे थोडस त्रास होत आहे आणि प्रवाशांना सुद्धा त्रास होत आहे. तर सर्वांना एक विनंती करण्यात येते की जर अत्यावश्यक काम असेल तरच तुम्ही बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका. धन्यवाद. प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. त्या निमित्तानं दादा तुम्हाला काय वाटते, काय मागणी आहे? माझी मागणी एकच आहे, कंपनीवाल्यांनी पटा लवकर डिसिजन दिलं पाहिजे. आज पाहता 4 तास आम्ही या गाडीमध्ये बसलेलो आहे. ना पाणी आहे, ना नाश्ता आहे, ना जेवण आहे. हे सुद्धा कंपनीनं पाहिलं पाहिजे प्रामुख्याने, आणि लवकरात लवकर डिसिजन दिलं पाहिजे. आम्ही वारंवार मॅनेजमेंटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, पण डिसिजन कोणत्याही प्रकारचं मॅनेजमेंटकडे येत नाही. तर माझी एकच मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना, या प्रशासनाला एकच मागणी आहे की एम्प्लॉयला दिलेल्या सुट्ट्या हा कंपनीने दिल्या आहेत, एम्प्लॉयच्या मनात सुट्ट्या दिलेल्या नाहीत, तरी एम्प्लॉयला पूर्ण महिन्याचा पगार यावा. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. दादा ज्या प्रतिक्रिया होत्या त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिल्यात आणि आपण आता पुढेही पुढचे कर्मचाऱ्यांच्या काही प्रतिक्रिया घेऊ, काही कामगारांच्या प्रतिक्रिया घेऊ. धन्यवाद.